तुम्हाला ना हाताखालून काढल्याशिवाय तुमचं होत नाही. एक क्षण मला तुम्हाला घरात घेवायचं वाटत नाही. आता वीट आणलाय माणसाने, नुसतं वीट आणलाय. मी काय बिगारी आहे खांद्यावरती वीट आणायला? वीट आणलाय. या विनोदासाठी स्वतः इथं बसून तुम्ही आत्मक्लेश का नाही करून घेता? लग्न झाल्यापासून आत्मक्लेशच करतोय मी. बस बघितलं कोण आलं? हॅलो, नमस्कार सर. काय चाललंय इथे? पाहुणे आलेत आपल्या तगड्या चाळीमध्ये. सर सॉरी, हे आमच्या तगड्या चाळीतलं कपल आहे, मिस्टर आणि मिसेस दाभाडे आहेत. काय कपल? अरे हे कपल मी कधी कपलाची वाट बघतोय सर. तुम्ही सांगून ठेवते. तुम्हाला सांगतो सर, मी लय गरीब आहे सर. मी घर जावाई आहे, घर जावाई आणि डायरेक्टर याचं दुःख सारखं असतंय सर. पिक्चर बनवता ना निर्माताचे नखरे, ऍक्टरचे टँट्रम. मेरे को आप पहिली चाहिए, मेरे को सिंगल डोर चाहिए. बरोबर ना? जावायचं पण सेम आहे. ही किरकिरी करते, हिचा बाप किरकिरी करतोय. मी घर जावाई बसा ना. हा काय तमाशा लावलाय इथं? मी तमाशा लावलाय. तुम्ही असं ना ऐकणार, या माणसानं नुसता गळा काढायची याला संधी पाहिजे. मला सांगते गप बसा तुम्ही, गप. तुम्ही असं ना ऐकणार. पप्पा पप्पा. अरे काय झालं रे? काय झालं? काय झालं? लग्न झाल्यापासून कधी चुका झालं माझ्या पोरीच्या आयुष्याचं माथेरं करून टाकलं तो. माथेरान गेलं तुमच्या माथेरान नाही, माथेरं शब्द असतो तो. तुम्हाला सांगतो इतका एक नंबरचा. संजय जाधव, रवी जाधव सर. नमस्कार सर. थोडासा आमच्या जावायच्या नादानं जरा. मी सर लय मोठा फॅन तुमचा. वारा घाला फॅन आहे तर मग तू ना हे बघ, जास्त बोलू नको ना. इथून अशी गळ्यातून सळई टाकील, नाकातून काढीन, मच्छी सारखा लटकून ठेवील. लक्षात ठेव. बघितलं कसं मी तर म्हणते बाबा, एकदा तुम्ही करूनच टाका. असं पण उपयोग काय आहे माणसाचा? सर तुम्हाला सांगते, सकाळी ना चित्र काढायला सांगितलंय. हे बघा काय काढलंय. हे बघा. हे बदकाच्या पाठीवर आम्ही बा काढलाय त्यानं. त्याला मोर काढायला सांगितलं. मोर काढायला सांगितलं. मोरच आहे ना मग. हा मोर आहे. हा मोर आहे. हा तुझ्या बापाने काढला होता का असला मोर? सर तुम्ही ते चित्रकला करताना सर एकदा फक्त दाखवा सर. माझा बाप करायची गरज नाही. माझा बाप माझी अवस्था बोलून खंगलाय बिचारा. दादा ते तिथं येत. दादा मी ऐकलं होतं एक 6-6 महिन्यांनी असं डाएट करण्याचं पॅशन आहे म्हणून. दादा ना 6-6 महिन्यांनी वेगवेगळं डाएट करतात. पण सगळ्यात खासियत म्हणजे आपल्यातला माणूस कसा वाटतो माहितीये? दादा आपला का वाटतो? डाएट मोडतात आणि मिसळ पाव हान आणि वडापाव हान आणि लोकांकडे गणपतीला जा आणि त्यांच्याकडे चकल्या हान अजून 5 जीवतोय. चकल्या माणूस जीवतोय एवढं. आणि ते तसं नाही, लोकांना दाखवायला म्हणून डाएट चालू आहे असं दाखवण्यासाठी कॉफी मध्ये तूप टाकतात. दादा किटो नेऊन ठेवलाय डाएट. दादाच काय आहे का कमी आहे का? याला म्हणतात मेहनत. हे डबल काम करतात. तू काही कामाचा नाही. टमरेल तरी दिवसातून 2दा कामी येते. तू एकदा पण कामी येत नाहीये. अरे दिवसभर घरातली कामं करतो सगळी. मी माझ्या बायकोचे कपडे धुतो, मग ऑफिसला जातो. त्या दिवशी गडबडीमध्ये बॅग घासी सुकायला टाकली आणि ती साडी घेऊन गेलो ऑफिसला. ह्या ऑफिसला जातो. याचा ऑफिस सर चांगले कपडे गिपडे घालून बॅग घेऊन ऑफिसला जातो म्हणून घरातून निघते आणि तिकडे कामगार नाक्यावर उभा राहते. हा माणूस इकडे आहे, मी इकडे आहे. माझं काय नशीब फुटलंय दादा, मी तुम्हाला सांगते ना. नशीब फुटक. सर कंटिन्यू. सरांचं एकदम ड्रॉइंग मध्ये कसं मन लागलेलं असतं ना. रमला माणूस आर्टिस्ट असतो, बघितलं ना? रमला लगेच चित्रकलेमध्ये. दादा शेप आहे म्हणते. दादा काय सांगता? नाही दादा नाही. दादा काय म्हणून मी सोडलं नाही. तुम्ही बाई या माणसाचं काय करशील रे? काय करशील या माणसाचं बाई? अभिनय म्हणू नका आणि दिग्दर्शन म्हणू नका आणि काय ते कॅमेरा म्हणू नका आणि आता शेप पण. मला विश्वास कसं बसत नाही बाबा. दादा हे घे. मी काय म्हणते, आपण लोकांची तोंड बंद करून टाकू. आतापर्यंत तुम्ही केलीत ना तशी एकेका फील्ड मधली तोंड बंद करून टाकू. तुम्ही कांदा चिरून टाकू. तुम्ही थांबणारे, तुला चिरायला सांगितलं का रे? तुम्ही चिरा कांदा चिरा. दादा पुरीला दाखवून द्या का तुम्हाला कांदा चिरता येते म्हणून. आता बघच मी कसा कांदा. आता बघा. क्लोज घ्या. आई शपथ.
सर मोर झालं का बरं का सगळे कांदे चिरायचे आहेत? सध्या बस जाऊ द्या हो, एवढं- नका नाही, असू द्या, एवढं असू द्या. नको हा हा हे द्या वा 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 वा. द्या आई सर कांदा आणि मोर काय कॉम्बिनेशन आहे जबरदस्त. कांदा मोर गिव्ह मी मोर. ती हाय ते लय डेंजर आहे इकडे हात मला माहित आहे तिला हात असा केला निघून गेलीस तू सर आहेत ते आणि म्हणते एरे पैसा मध्ये मला घ्या हिथं येऊन उभं राहा. सेन्सिटिव्ह विषयाला हात नका घालू प्लीज. शांत व्हा. हे काय करून घेतलं तुम्ही त्यांच्याकडून? काय झालं पप्पा कधीपासून बोलवते खांदे पोहे खायचेत म्हणून. माझं काय होतं ना सर कांदा कापायला घेतला ना की मला अश्रू अनावर होतात एकदम. पप्पा एकदमच घाबरले बोलले काय झालं ग बाई रडते कशाला ह्याने काय केलं का काय तर यांच्या बरोबर लग्न करून ना असं म्हणून अश्रूच आयुष्य झालं माझं. म्हणून म्हटलं तुम्ही पारावर बसलात पटकन कांदा चिरून घ्यावा. आणि मोराचं काय झालं माहिती ना सर माझ्या पिंट्याला शाळेत काढायला सांगितलं मोर. आता आम्ही चित्रकलेच्या बाबतीत ठेंगा म्हटलं सर एवढे कलाकार येत आहेत तर काढून घेऊ. हा चला येतो चला. चला निघा. हे असं नाही, सर असं नाही म्हणून सांगितलं तुम्हाला. हा?